गेल्या 28 वर्षाच्या न्यायालयीन संघर्षाला आता बुधवारी पूर्णविराम मिळाला आहे। उत्तर प्रदेश येथील अयोध्यामधील बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरण 6 डिसेंबर 1992 ला घडले होते, ज्यामध्ये समावेश असलेल्या सर्व 32 आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता करण्याची सुनावणी केली आहे। या आरोपमध्ये माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी, माजी भाजपा अध्यक्ष मुरली मनोहर जोशी, एमपी राज्याचे माजी मुख्यमंत्री उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार यांच्यासह एकूण 49 जणांविरुद्ध न्यायालयात अनेक वर्षापासून खटला सुरू होता। त्यातील 17 जणांचा मृत्यूही झाला आहे। शेवटी बुधवारी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। पूर्वनियोजित कट नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। या संबंधित अमरावती शहरात भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। भाजपा पदाधिकारी आणि नगरसेवकांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे। बाबरी मस्जिद विध्वंसाच्या संदर्भामध्ये आज जो निर्णय आलेला आहे तो खरोखर रामभक्ताला आनंद देणारा आहे। प्रभू रामचंद्र हे आमच्यासाठी आमची अस्मिता आहे आणि रामाचं मंदिर उभारण्यासाठी जो लढा दिला होता त्या लढामध्ये जे आमचे नेत्यांवर त्यावेळच्या तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी वादग्रस्त ढाचा पाडला या संदर्भामध्ये केस लावली होती। तर पाहिलं तर हा केवळ मताच्या राजकारणासाठी इतके वर्ष त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केले, त्या आरोपाचं काही त्यांचं तथ्य निघालं नाही आणि आज शेवटी सर्वांना न्यायालयाने त्यामधून बाइज्जत बरी केलेला आहे। अतिशय आनंद या निर्णयापासून आम्हाला मिळालेला आहे आणि हे रामराज्याची खरी पाहिली ते सुरुवात आजच्या या दिवसापासून सुरुवात होते। सीबीआय कोर्टामध्ये बाबरी विध्वंसाच्या बाबतीत जो आज निकाल आला त्याचा मी स्वागत करतो। अमरावती जिल्हा शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष किरण पाथुरकर अध्यक्ष या नात्याने हा राम जन्मभूमी आंदोलनाचा विजय आहे। हे आंदोलन संपूर्ण राष्ट्रीय समाजाचं आंदोलन होतं राम जन्मभूमीसाठी आणि त्याच्यामध्ये कुठेही त्या ढाच्याचा विध्वंस करावा असं प्लॅनिंग नव्हतं, परंतु रामभक्तांच्या उत्स्फूर्त आंदोलनामुळे आणि प्रतिक्रियेमुळे तो ढाचा पडला ही वस्तुस्थिती होती। परंतु जे रामविरोधी आहेत, जे हिंदू विरोधी आहेत, त्या सर्वांनी या घटनेचा उपयोग भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांना कटामध्ये गोवण्यासाठी केला आणि त्यांच्यावर खोटा खटला दाखल केला। आजच्या निकालाने हे स्पष्ट झालं की हा खटला खोटा होता। भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषदचे जे मोठे नेते होते त्यांना कटात गोवण्यासाठी, त्यांचं करिअर बर्बाद करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हा खटला रचला, तथाकथित डाव्यांनी हा खटला रचला। परंतु कोर्टाच्या निकालाने हे बाब स्पष्ट झाली की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं, ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, उत्स्फूर्त आंदोलन होतं। हा राम जन्मभूमी आंदोलनाचा विजय आहे, हा सत्याचा विजय आहे आणि मी या निकालाचं स्वागत करतो। सुप्रीम कोर्टामध्ये आज बाबरी ढाचा पाडण्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी नेत्यांवर जो त्यावेळी गुन्हा दाखल केला होता त्याच्यातून निर्दोष मुक्तता सुप्रीम कोर्टाने केली आहे। यातून अतिशय स्पष्ट आहे की त्यावेळेची जी केलेली कारवाई ढाचा पाडण्याची होती त्याच्यामध्ये या नेत्यांचा हात नव्हता। ती जी घटना होती ती तमाम हिंदूंची दिलेली प्रतिक्रिया होती आणि म्हणून हिंदूंचे जे मानबिंदू आहेत, हिंदूंचे जे श्रद्धा केंद्र आहेत, त्या श्रद्धा केंद्रावर अशा प्रकारचं केलेलं अतिक्रमण हिंदू समाज कधीही खपवून घेतला जाणार नाही आणि त्यावर केलेली प्रतिक्रिया ही तमाम हिंदूंची असते, ती कुठल्याही एका व्यक्तीची नसते। या निर्णयातून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आज हे निर्दोष मुक्तता होत असताना पुन्हा एकदा भगवान श्रीराम हे हिंदुस्थानच्या तमाम जनतेचे आदर्श आहेत आणि अयोध्या हे आमचं श्रद्धा केंद्र आहे। या पद्धतीच्या सगळ्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आम्ही तमाम हिंदूंना आणि त्या कारसेवकामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्यांनी सहभाग केला त्यांना धन्यवाद देतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।